महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर छापा टाकत देह व्यापाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे। 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार आरोपी सोमनाथ महादेव खोमणे राहणार सावळ तालुका बारामती, धीरज रामभाऊ जाधव राहणार जालना, सागर संजय सोडबुके राहणार बारामती, मेराजुल जानिफ अली राहणार गोलपारा आसाम, अफजल मजीबर रहमान हुसेन राहणार बरपेटा आसाम आणि सदा जुमरुद्दीन हुसेन राहणार बरपेटा आसाम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे ही कारवाई करण्यात आली। आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवित असल्याचे पोलीस तपासात उघड झालं। या कारवाईमध्ये पोलिसांनी आसाम येथील रहिवासी असलेल्या 3, वय 30, वय 21 आणि वय 26 आणि पश्चिम बंगाल येथील वय 22 वर्ष अशा 4 महिलांची सुटका केली। या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच स्त्रिया आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे करत आहेत। या कारवाईमुळे लॉजिंग व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, धनश्री भगत, पोलीस अंमलदार नितीन ढवाण, भारत खारतोडे, दादा दराडे, निलेश वाकळे, सोनाली सूर्यवंशी, स्मिता गायकवाड, चालक आफरीन शेख, विठ्ठल तरंगे यांनी केली। संध्या लाईव्ह न्यूज करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।